नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी या योजनेविषयी अत्यंत मोठी व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमीबरोबरच तुम्हाला नमोचा 6वा हप्ता कधी मिळणार आहे ते पण सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की नमोचा जे काही पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर राबविली जाणारी प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आता नमोमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, कालच आर्थिक अधिवेशन सुरू झाल्यामुळे आता या अधिवेशनामध्ये 10 मार्च पासून जे काही महाराष्ट्र सरकार पुरवण्या सादर करणार आहे त्यामध्ये नमोसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी असणार आहे। तर ती कोणती? तर शेतकरी मित्रांनो, जी काही तुम्हाला सरकारने सांगितले होते की नमो शेतकरी योजनेमध्ये योग्य ती वाढ करण्यात येईल व तुम्हाला नमो शेतकरी व पीएम किसान या दोन्ही योजनेपासून वार्षिक लाभ हा 15,000 रुपये होईल। तर शेतकरी मित्रांनो, नेमका आता तुम्हाला नमो शेतकरी पासून किती लाभ मिळणार आहे, म्हणजे की किती वाढ होणार आहे व त्याचबरोबर नमो शेतकरीचा जो काही 6वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो किती मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीमध्ये वाढ आता जे काही 15,000 म्हणल्यानंतर तुम्हाला माहित आहे की नमो शेतकरी व पीएम किसान या दोन्ही योजनेपासून तुम्हाला वार्षिक लाभ 12,000 रुपये होतो। याचप्रमाणे आता आपण जर गृहीत धरले की 3,000ची वाढ करण्यात आली तर तुम्हाला नमो व पीएम या दोन्ही योजनेपासून तुम्हाला वार्षिक 15,000 रुपये लाभ होणार। तर शेतकरी मित्रांनो, वार्षिक 15,000 रुपये लाभ होत असल्याने तुम्हाला जे काही वर्षाला म्हणजे की दर 4 महिन्याला 2,000 रुपये मिळत होते त्या जागी आता तुम्हाला दर 4 महिन्याला 3,000 रुपये मिळणार, कारण की आता यामध्ये वाढ करण्यात येणार आहे। व त्याचबरोबर आता हे जो काही 6वा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, नमोचा 6वा हप्ता हा आपल्या जे काही 10 मार्च नंतर तुम्हाला आर्थिक अधिवेशनाच्या पुरवण्या सादर केल्यानंतर तुम्हाला हे पैसे वितरण होणार आहे। ते पण किती? तर 3,000 रुपये। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ही महाराष्ट्रातील दुसरी एक योजना आहे की ती महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाची आहे व त्याचबरोबर या योजनेद्वारे तुम्हाला पैसे बी खूप वाढून मिळणार आहेत, कारण की लाडक्या बहिणींना खूप मोठे आश्वासन दिले होते की तुम्हाला 1,500 रुपयाऐवजी आता तुम्हाला वाढून 2,100 रुपये मार्चिक म्हणजे महिना तुम्हाला मिळाला। तर तुम्हाला माहित आहे की फेब्रुवारीचा व मार्चचा हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींचे अजून त्यांच्या खात्यावर आलेले नाही। तर हे कधी येणार व किती येणार? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित असायला पाहिजे की तुम्हाला 2,100 रुपये वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आल्यानंतर आता आर्थिक पुरवणी सादर केल्यानंतर व त्याचबरोबर तुम्हाला आता 2,100 रुपये कधी मिळणार? तर तुम्हाला महिला दिन या दिवशी 2,100 रुपये मिळू शकतात। व त्याचबरोबर महिला दिन कधी आहे? तर महिला दिन हा 8 मार्च रोजी असून महिला दिनच्या निमित्त तुम्हाला महिला दिनानिमित्त गिफ्ट देण्यात येणार आहे। तर हे खूप मोठं महाराष्ट्र सरकारचं गिफ्ट असू शकते। कोणासाठी? तर महिला म्हणजे की लाडकी बहीण योजनेसाठी। व त्याचबरोबर ज्या काही लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांना हे 2,100 रुपये मिळू शकतात 8 मार्च रोजी। तर शेतकरी मित्रांनो व लाडक्या बहिणींनो, ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती जी की तुमच्यापर्यंत शेअर केलेली। तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना किंवा कोणालाही शेअर करा व नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। लाईक